हो, तुम्ही बरोबर ऐकताय. फायनली मी माझी गाडी घेतली. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी माझी यापूर्वीची गाडी म्हणजे वेगो पाहिली असेल. TVS कंपनीची वेगो माझ्याकडे गेली 3 वर्ष आहे. खरं तर ती गाडी माझ्या नणंदबाईंना शिकवण्यासाठी म्हणून घेतली होती आणि तिच्यानंतर ती गाडी मी वापरायला लागले. जेव्हापासून मी माझे व्हिडिओज बनवायला लागले तेव्हापासून गाडी घेऊन मला बऱ्याच ठिकाणी प्रवास करावा लागत होता आणि त्या गाडीची कंडिशन फारच खराब झालेली, कारण वेगो माझ्या नणंदबाईंना घेताना आधीच सेकंड हँड घेतलेली होती. एक दिवस मी प्रसादला म्हणजे माझ्या मुलाला शाळेत सोडायला जात असताना वाटेत वेगोचा सायलेन्सर तुटून पडला. तेव्हा ठरवलंच की आता नवीन गाडी घ्यावीच लागणार. गाडीसाठी लागणाऱ्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लोनची रक्कम माझ्या खात्यात जमा झाली आणि मग मी पोचले सुझुकीच्या शोरूममध्ये. गाडी घेताना पेट्रोलवरचीच घ्यायची हे ठरलं होतं. बराच रिसर्च केल्यानंतर सुझुकीची ॲक्सेस घ्यायचं ठरलं. कुडाळच्या MIDCत सुझुकीचं शोरूम आहे. पहिल्यांदा मी नवीन गाडी आणायला साडी नेसून जायचं असं ठरवलं होतं, परंतु मला वेगोची सवय आणि वेगोपेक्षा ॲक्सेस थोडीशी उंच वाटली आणि मी ॲक्सेस कधीही चालवली नव्हती. त्यामुळे गाडी आणताच काहीतरी उद्योग व्हायचा, म्हणून मग साडी बदलून ड्रेस घालून जायचं ठरवलं. शोरूममध्ये बरीच गर्दी होती. शोरूमच्या बाहेरही बऱ्याच गाड्या लागल्या होत्या. शोरूमवाल्यांसाठी हे रोजचंच काम असलं तरी तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसासाठी मात्र हा खूपच सुंदर क्षण असतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की मी लग्नाआधी पुण्यात नोकरी करत होते. 7 वर्ष मी पुण्यात राहिले. त्यानंतर मला गावाकडचं स्थळ आलं जसं मला हवं होतं आणि मी गावी आले. गावी आल्यावर मी माझ्या शेतीभातीत रमले, बागायतीत रमले, परंतु माझं स्वप्न होतं की स्वतःच्या पैशांनी एक गाडी घ्यायची. आज ते स्वप्न साकार होताना पाहून खूप आनंद होतोय. ह्याची गाडी घेतली आम्ही प्रसाद? ह्याची घेतली? सांग पटकन, ह्याची घेतली? त्याला गाडीच माहिती नाही. तो सुझुकीच्या शोरूममध्ये गेलो आणि म्हणता होंडाची गाडी सांग बघ. कंपनी पण खायच्या कंपनीची? सुझुकी. हां, सुझुकीची खायची घेतली? ॲक्सेस. अरे वा. मी ॲक्सेसचं टॉप मॉडेल घेतलं आहे, ज्याची किंमत साधारण 1,20,000 रुपये आहे. गाडी चालवायलाही खूप छान आहे, अगदी मला हवी होती तशीच. गाडी ताब्यात देताना शोरूमवाल्यांनी आम्हाला सगळी माहिती दिली, सगळ्या सूचना दिल्या. आमच्याबरोबर अजूनही लोक होते. ॲक्सेसची मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ॲक्सेसच्या डिकीत हेल्मेट मात्र व्यवस्थित राहतं. गाडी घेतलंय खरी मी, पण घराकडे चलवीत नवभळी दिसता, कारण मला वेगोची सवय आहे आणि ही गाडी जरा मला उंच वाटते. ते उंच नाही म्हणतात, पण जरी उंच नसली तरी नवीन गाडी म्हटल्यावर जरा बरं पण येतात. आणि आमचे रस्ते म्हणजे काय विचारतात. नेहमी हेल्मेट घालायचं. तू जेव्हा गाडी चालवणार ना तेव्हा पण हेल्मेट घालायचं. शेवटी गाडी ताब्यात मिळाल्यावर गाडीबरोबर थोडेसे फोटोज काढले आणि गाडी हळूहळू चालवत घरी घेऊन आले. घरी आल्यावर घरच्यांना गाडी दाखवली. आई म्हणाली, आधी गाडीला ओवाळ आणि छानसं स्वस्तिक काढ. त्याप्रमाणे स्वस्तिक काढलं. गाडीला अगरबत्ती ओवाळली. येताना कुडाळवरून पेढे घेऊन आले होते. घरच्यांना, शेजारच्यांना सगळ्यांना पेढे दिले. देवळात जायचं होतं, पण गाडी घरी घेऊन येईपर्यंत संध्याकाळचे 6 वाजले होते. त्यामुळे विचार केला की संध्याकाळी देवळात जाण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी सकाळी देवळात जाऊया. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच मी आमच्या ग्रामदैवत म्हणजे श्री देव रवनाथाच्या मंदिरात गेले. देवाला पेढे ठेवले. मानकऱ्यांनी गाराणं घातलं. नंतर मी माझ्या वेतोबाकडे गेले. माझ्या वेतोबाला नमस्कार केला. मनोमन सांगणं केलं की ही जी गाडी मी घेतली आहे, ही गाडी जो कोणी चालवेल त्याला भरभरून सुख समाधान दे. त्याच्या आयुष्यात कधीही अपयश न येवो. गाडीच्या निमित्ताने माझ्या घरात लक्ष्मी आली आहे.
आणि याने माझी आणि ही गाडी चालवणाऱ्या प्रत्येकाची अशीच भरभराट होत राहू दे. होय महाराजा.